पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजी असल्याची चर्चा असतानाच ठाकरे गटानं आपल्या मुखपत्र सामनामधून शिंदेंच्या अस्वस्थतेवर प्रहार केला। एवढंच नाही तर शिंदे गटाच्या आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण आहे असंही सामनानं म्हटलंय। नेमका हा दावा का करण्यात आला आणि शिंदे गटानं या दाव्याला प्रतिदावा करत कसं उत्तर दिलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिंदेंचे आमदार फडणवीसांचं नियंत्रण, भाजपनं फसवल्याची शिंदेंची भावना, राऊतांच्या दाव्यानं राज्यात खळबळ, महायुतीनं सत्ता स्थापन केली मात्र कधी मंत्रिपदावरून तर कधी पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस कायम आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून थेट महायुतीतील अस्वस्थतेवर प्रहार केला। शिंदे गटातील आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचा दावा ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून केलाय। महायुती सरकारकडे बहुमत असूनही राज्य अस्थिर, शिंदेंची बार्गेनिंग पॉवर भाजपनं संपवली, महत्वाची खाती उपमुख्यमंत्रीपद मिळूनही शिंदेंचा चेहरा शून्यात, भाजपनं पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा शब्द न पाळल्यानं शिंदे नाराज, शिंदे गटातील 40 पैकी 20 ते 25 आमदार फडणवीस आणि शहांमुळे फुटले, काही आमदारांमध्ये चलबिचल असून मागे फिरायचं का अशी चर्चा, शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण आहे तर शिंदे गटाच्या काही आमदारांमध्ये चलबिचल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। तर नितेश राणेंनी मात्र संजय राऊतच ठाकरे गटात किती काळ राहणार असा सवाल उपस्थित केला। शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे, कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही। आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत, तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे, ही माझी माहिती आहे। संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे। उबाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे, त्याच्यामुळे उबाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा। शिंदे गटाने ठाकरे गटाचा दावा फेटाळून लावलाय। सामना मी वाचलेला नाही, पण तो टीका करत असेल तर त्या टीका करणं किंवा इतरांवर वायफट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे, म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही, त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाही, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही। मंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर असताना विजय वडेट्टीवारांनी शिंदेंना बाजूला सारून शिवसेनेत नवा उदय होण्याचे संकेत दिले होते। उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। आधीच महायुतीत पालकमंत्री पदावरून शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली, त्यात आता राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार शिंदे गटाच्या आमदारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नियंत्रण असेल तर शिंदे गटाची आणखीनच कोंडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिंदेंना आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळणार की पुन्हा राज्यात नवा भूकंप होऊन शिंदेंची ही शिवसेना फुटणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान राऊतांच्या या दाव्यानंतर भाजपनं जोरदार टोलेबाजी केलेली आहे। राऊत यांना एक दिवस चांगलं बोलायला शिकवू असं राणे म्हणाले, तर राऊतांनी ठाकरेंची काळजी करावी, शिंदेंची वकिली करू नये असा टोलाच दरेकर यांनी लगावला। संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात
दिशाभूल करणारे असतात. उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत. काही दिवस ते गप्प होते, पण परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा. एकनाथ शिंदेची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्याने उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत. पण त्यांच्या निष्ठा नेमक्या कोणाशी आहेत? नेमक्या आपण कोणाबरोबर आहात ते सांगा. तुम्ही आगी लावायचा धंदा वक्तव्यात करता, याच्या पलीकडे संजय राऊत काही करत नाहीत. आज याची टोपी त्याला, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, लोकांना वीट आलाय. शिंदेची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आहोत. नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे आरोपींची पाठराखण केल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी शास्त्रींची भेट घेतली आणि यावेळेस शास्त्रींनी युटर्न मारला. नेमकं शास्त्री काय म्हणाले आणि धनंजय देशमुखांनी कोणते पुरावे दाखवले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. गड आरोपींच्या पाठीशी नाही. देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्री ताळ्यावर. भगवानगड देशमुखांसोबतच उभा. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची काळजी वाहिली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. पण देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि आरोपींविरोधात पुरावे दिले. त्यानंतर मात्र शास्त्री ताळ्यावर आल्याचं चित्र आहे. आपण आरोपींची पाठराखण करणार नसून गड देशमुख कुटुंबियांसोबत असल्याचं शास्त्रींनी म्हटलंय. त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या. म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो. अतिशय चुकीचं आहे म्हणले हे. आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण, तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले आहेत. त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत. भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंचीच नाही तर आरोपींचीही अप्रत्यक्षपणे पाठराखण केली. त्यामुळे संतापलेले देशमुख कुटुंबीय सरपंच हत्येशी संबंधित पुरावे शास्त्रींकडे देण्यासाठी भगवानगडावर पोहोचले. देशमुख कुटुंबानं कोणते पुरावे दिले पाहूयात. दलित वॉचमनला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेल्याचा पुरावा. देशमुख कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगितलं. आरोपींच्या गुन्ह्यांचा पाढाच शास्त्रींपुढे वाचला. मनोहर मुंडे देशमुख कुटुंबियांची जमीन कसत असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर न्याय मागण्यासाठी लढणाऱ्यांना जातीयवादी न ठरवण्याची मागणी देखील केली. बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेला भगवानगड शक्तीपीठ म्हणून ओळखला जातो. मात्र याच भगवानगडाच्या गादीवरून महंत नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेची चिंता व्यक्त केली होती. मात्र आता देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्रींचे डोळे उघडलेत. त्यामुळे आता नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवरून युटर्न घेणार की धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. न्यायालयासमोर सर्व समान आहेत, दोषींवर कारवाई होईल असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे. कोण काय बोलतंय याच्यापेक्षा नैतिकता जेव्हा आपण म्हणतो कसं असतं की दादा तुम्ही पत्रकार आहात, जास्तीत जास्त तुम्ही जर सगळीकडे जात असता, कोण काय बोलायचंय कोणी काय बोलायचं यापेक्षा जे काय खरं असेल ते जेव्हा उघडकीस येईल त्यावेळेस कोणी असू दे, या संपूर्ण लोकशाहीमध्ये या संपूर्ण जे
न्यायालयाच्या पुढं सगळे समान आहेत आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ज्या त्यावेळेस होईल. मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी धनंजय मुंडेंची कोंडी केली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबतचं उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बीड प्रकरणाकडे लक्ष वळवलंय. त्यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलेला आहे. पाहूयात हा एक रिपोर्ट. मुंडेंमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. नामदेव शास्त्रींवरही जरांगेंचा प्रहार. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे. ऐकलत? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची अशा शब्दात पाठराखण केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका होतीये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढत चाललाय. भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे दोघांवरही निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू झालाय. हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावली. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचा जी अंक आहे ही भयंकर आहे, आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो, हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळतोय, अशी खरमरीत टीका जरांगेंनी नामदेव शास्त्री यांच्यावर केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सुरू केलेलं उपोषण 6व्या दिवशी मागे घेतलं. सध्या ते विश्रांती घेत आहेत. मात्र या दरम्यान त्यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींवर तिखट शब्दात प्रहार करत बीड सरपंच हत्या प्रकरणाची धार कमी होऊ दिलेली नाही. आता कुठल्या वळणावर हे प्रकरण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. मी किती दिवस त्यात तुरटी फिरवायची अशी खदखद मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, कशातही आपलं नाव ओढतात, असा आरोप देखील मंत्री पंकजा मुंडेंनी केला आहे. जालन्यामध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे. त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, नेणं न घेणं, कशातही आपलं नाव ओढतात. मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, धिंगाणा नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू त्या पदाचं मी लोणचं घाल का. सरकारी कामात खंडणी मागितली तर मुक्का लावणार असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. दादांनी हा दम कुठं भरला, कोणत्या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना हा इशारा दिला, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. ऐकलं? राज्याचे अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये खंडणीचे प्रकार सुरू असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य करत धनंजय मुंडेंसमोरच खंडणीकर्त्यांना सज्जड दम दिलाय. एवढंच नाही तर चुकीची कामं करणाऱ्याला मकोका लावण्याचा इशारा दिलाय. दादांनी धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातच जाहीरपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढल्यामुळे आता अंजली दमानियांना धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्याचं आयतं कोलीत मिळालं. दमानियांनी थेट धनंजय मुंडेंवर मकोका लावण्याची मागणी केली. चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल.
तुमच्यावर जे काही चे नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं. आवादाचे कर्मचारी जर त्यांच्या शासकीय बंगल्यात म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात जाऊन जर त्यांना बोलवलं असेल खंडणीसाठी, तर हा मकोका धनंजय मुंडेंवर देखील लावला गेला पाहिजे असं माझं थेट म्हणणं आहे. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या आरोपात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली. आता सत्ताधारी आणि विरोधकांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवलाय. त्यामुळे धास्तावलेल्या कार्यकर्त्यांनी आता सांभाळून घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय. त्यांनाही दादांनी चांगलंच सुनावलंय. लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा, एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाल्यानंतर मुंडेंनी त्यांचं जंगी स्वागत केलं नाही. एवढंच नाही, अजित पवारांसमोर धनंजय मुंडे हे मान खाली घालून उभे असल्याचं चाणाक्ष जाणकारांच्या नजरेतून सुटलं नाही. अजित पवारांनी बीडमध्ये दाखल होताच कार्यकर्ते, नेते आणि प्रशासनाला सज्जड इशारा दिलाय. त्यामुळे अजित पवारांचा हा अवतार पहिलं इम्प्रेशन पाडण्यासाठी होतं की गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी, हे पुढील काळात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील बातमीकडे. ऑपरेशन टायगर हे आधीपासूनच सक्रिय आहे. येत्या 8 दिवसात आजी माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे, असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. अनेक आमदार आहेत, माजी आमदार आहेत, आजी आमदार आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांचा सगळ्यांचा प्रवेश या 8 दिवसानंतर आम्ही सर्वजण एकत्रित बसून त्याच्यावर विचार करून सर्वांचे प्रवेश करून घेणार आहोत. मिशन टायगर सक्रिय झालेले. सक्रिय काय, पहिल्यापासून सक्रिय होतं, त्याला आता गती द्यायचं काम केलं आणि तुम्हाला 8 दिवसामध्ये त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील. तर मराठी भाषेसाठी जे करू त्याला पाठिंबा द्या. मराठी भाषेसाठी काय केलं तर केसेस टाकू नका, असा टोला राज ठाकरेंनी सामंतांना लगावला. विश्व मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली, त्यावेळेस समारोपाच्या भाषणात राज ठाकरेंनीही जोरदार फटकेबाजी केली. उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करायलाच अशी अपेक्षा आहे. जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आतापर्यंतचा अनुभव सांगितला आपला, बाकी काही नाही. काय जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे मराठी भाषेसाठी करतोय, आमच्या परीने करतोय. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं तटकरे यांनी म्हटलंय. तसंच फळं देणाऱ्या झाडालाच दगड मारले जातात असं सूचक वक्तव्य तटकरे यांनी केलेलं आहे. त्यामुळे सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख या नात्याने दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर निर्णय घेतील. हा फक्त रायगड पुरता सीमित निर्णय नाही, तर नाशिकचा सुद्धा निर्णय आहे. त्यामुळे तो एकत्रितपणाने लवकर होईल. नांदेड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलेला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी निवडणुका स्वबळावर लढू असं विधान भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी केलं. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटलांनी उत्तर दिलंय. आम्ही कोणाच्या विरोध करतो असं नाही, घटक पक्षाच्या विरोध करतो असं नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, आमचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय होईल, आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा, असं अजिबात काही ठरलेलं नाही. आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही लढू शकतो. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं जे मत येईल त्याप्रमाणे वरिष्ठांना मी कळवू. त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना. प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. आणि अशोक चव्हाण म्हणजे काही पूर्ण भाजपा नाही. तेव्हा माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावरती या गोष्टी घालू. आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे.
कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल. तर वळूया पुढील बातमीकडे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातून दररोज एक नवा वाद समोर येतोय. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून ममता कुलकर्णीची हकालपट्टी झाली. त्याची नेमकी कारणं काय आहेत? ममतामुळे आणखीन कोणत्या महामंडलेश्वरला पदावरून हटवण्यात आलेलं आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी. ममताला दीक्षा देणाऱ्या लक्ष्मीलाही हटवलं. संन्यासी ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार. ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है. ऐकलं? या किन्नर आखाड्याच्या पहिल्या महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर पदाला आक्षेप घेतला आणि महाकुंभ मेळ्यात वादाची ठिणगी पडली. आणि अखेर साध्वी ममताची किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषीदास यांनी महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली. ममताच्या हकालपट्टीची कारणं पाहूयात. ममतावर देशद्रोही प्रकरणातील आरोप असल्यानं आखाड्याचा विरोध. आखाड्याच्या परंपरांचं पालन न करता वैराग्याच्या दीक्षेऐवजी महामंडलेश्वर पदाची दीक्षा दिली. ममताला देण्यात आलेलं पद असंविधानिकच नाही तर सनातन धर्माच्या विरोधी असल्याचं मत. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात स्वतःचं पिंडदान करत ममता कुलकर्णीनं संन्यास घेतला. मात्र ममताचा पट्टाभिषेक करत थेट महामंडलेश्वर पद तिला दिलं गेलं. एवढंच नाही तर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी हे नवं नावही देण्यात आलं. त्यामुळे वाद विकोपाला गेलाय. विशेष म्हणजे ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मी नारायण त्रिपाठीचीही आचार्य महामंडलेश्वर या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. लेकिन ममता कुलकर्णी जैसे जिस व्यक्ति के ऊपर देशद्रोह का आरोप है, जिसके ऊपर देशद्रोह के कार्यों में लिप्त होने का आरोप है और जो सिद्ध भी हुआ है, जिसमें उनको जो है परेशानियां भी झेलनी पड़ी है, उन्हें अभ्यागत न बना के वैराग या संन्यास न देकर के सीधे जो महामंडलेश्वर का जो पद दिया गया वो न्याय उचित नहीं है. बड़ी दुख की बात है कि एक पब्लिसिटी की खातिर व्यक्ति कुछ भी हद तक गिर जा रहा है. आज अगर यही ममता इस्लाम कबूल लेती तो ये धर्माचार्य जो बन रहे हैं और जो हैं ये क्या कुछ बोलते तभी? आज वो सनातनी बच्चा सनातन में आ गया तो सबको पेट में दर्द हो गया और ऋषि अजयदास को हम कहां से जानेंगे. काम क्रोध मोह मत्सर त्याग करून ममता साध्वी झाली खरी. मात्र आता तिचं पद गेल्यामुळे ती सामान्य साध्वी म्हणूनच पुढचं आयुष्य जगणार की पुन्हा सिनेसृष्टीत परतून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर पकडली आणि लाथ मारली. पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला. निर्णय अमान्य करत राक्षेनं पंचांना लाथ घातली तसंच पंचाची कॉलरही पकडली. यावेळेस मैदानात एकच गोंधळही झाला. यावेळेस दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचंही दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप करत माझी पाठ टेकली नव्हती, मला हा निर्णय मान्य नाही, पुन्हा कुस्तीचा व्हिडिओ दाखवा अशी मागणी सोलापूर गैरहजर. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. मारलाय मारलाय मारलाय. पोलीस प्रशासन विशाल बनकर. तर नेमकं काय घडलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये थेट ऐकूयात शिवराज राक्षे यांच्याकडून. हा पराजय आपल्याला मान्य नसला तर त्यांनी सांगितलं, काय तुमची प्रतिक्रिया? पंचांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काका पवार तालमीवर पहिल्यापासूनच अन्याय होत आहे. आमचे काका पवार तालमीचे कोच आहेत शरद पवार, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता. नेमकं जर आपण पाहिलं तर कुस्ती 1 मिनिटाची झाली, त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं? प्रतिस्पर्ध्याचं जर दोन्ही खांद्याची टेकला असेल तरच कुस्ती दिली जाते. माझं दोन्ही खांदे टेकले नाही वाटलंच तर तुम्ही रिमोट दाखवा, रिमोट चेक करा आणि मगच निर्णय घ्या.
पंचांकडे याबाबत काही अपील केलं? अपील केली होती, जर पंचांनी ती अपील फेटाळली, इकडे जा तिकडे जा, टाळाटाळ करायला लागली पंच. तुम्ही आता कोच आहात, त्याच्या नेमकं काय झालं होतं त्या कुस्तीमध्ये? आता ही शिवराची कुस्ती झाली नव्हती कुस्ती, आणि त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे त्यांनी, आणि पहिल्यापासून आमच्यावर अन्याय चालू आहे, आणि शिवराजला त्यांनी जाणून बुजून हरवलेलंच आहे. म्हणजे का तर दोन्ही खंद टेकले पाहिजे होते, ते त्यांनी हे केलंच नाही. आता पंचांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही हे करा, चेक करा रिव्ह्यू, नाही का, तर त्यांनी केलाच नाही. आणि यांनी महेंद्र गायकवाड आता निर्णय दिला शिवराजचा व्यवस्थित, तर ठीक आहे, नाही तर आम्ही खेळणार नाही कोण. तुम्ही आता म्हणजे आजची कुस्ती स्पर्धा आहे त्यामधून तुम्ही आता बाहेर जाणार आहात का काय पुढचा निर्णय? आता शिवराजचा निर्णय काय ते त्याच्यावर आम्ही ठरवणार. का तर शिवराजवर झाले तीच महेंद्रावर होणारच आहे, त्याला पॅशिव देणार, टायमिंग संपूर्ण त्यांचं ते करायचं ते करणारच आहेत, आणि पंच ती आहेत त्यांचे बसणारच आहेत, कोणाला बसवायचे कोणाला काय करायचे. महेंद्र गायकवाड यांच्याबरोबर सुद्धा असं होऊ शकतं? 100% होऊ शकतं, ह्यात काय वादच नाही. तुम्ही आज मीडिया तुम्ही बघू, आज सगळे बघतात माणसं, कोणालाच पसंत नाही निर्णय ते काहीच. आणि आपण पाहिलं की जे शिवराज राक्षे यांच्याबरोबर जो निर्णय झाला तो महेंद्र राक्षे तोच महेंद्र गायकवाड यांच्याबरोबर होऊ शकतो अशी शंका इथे उपस्थित केलेली आहे, आणि हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं राक्षे यांनी यावेळी सांगितलंय. साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर. तर आपण बघतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने हा राडा झालेला आहे, आणि माझी पाठ टेकलेली नाही तरीही मला इथं बाद कसं केलं असा प्रश्न शिवराज राक्षेनं विचारला. अर्थातच वर्षभराची मेहनत असते कुठल्याही पैलवानाची, आणि त्यानंतर निर्णय घेताना देखील पंचांना देखील हा निर्णय घेत असताना विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता. जर कधी हा निर्णय झाला होता तर जर कधी कुस्तीपटूनं या निर्णयावर आक्षेप घेतला तर त्याची पडताळणी होणं देखील गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं नव्हतं, आणि त्यामुळेच शिवराज राक्षेनं पंचांना यावेळेस संतापून लाथ मारलेली आहे असं या ठिकाणी त्यानं साम टीव्हीशी बोलतानाही सांगितलं होतं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हा राडा झालेला आहे. अर्थातच कुठल्याही मारहाणीचं समर्थन कदापि होणार नाही, परंतु कृती जी होती शिवराज राक्षेची ही चुकलेलीच होती, परंतु हा संताप नेमका का होता याचं परीक्षण होणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं शिवराज राक्षेनं म्हटलेलं आहे. आणि आपण बघतोय आज नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये हा राडा झाला. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली, आणि त्यावेळेस शिवराज राक्षेची पाठ टेकलेली नाही असा दावा शिवराज राक्षेनं केलेला आहे. काका पवार यांच्या कुस्ती तालिमेमध्ये आमच्यावर अन्याय होत आहे असा देखील आरोप या ठिकाणी शिवराज राक्षे यांनी केलेला आहे. त्यामुळे आता या संदर्भातला हा जो निर्णय होता तो आम्हाला अजिबात मान्य नाही असं देखील शिवराज राक्षेनं म्हटलं. याच संतापातून त्यानं या ठिकाणी जे पंच होते त्यांना लाथ मारली होती, हात उगारला होता, आणि याच त्याच्या कृतीवर आता आक्षेप घेण्यात आलेला आहे. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जो सगळा राडा झाला त्यानंतर आपण बघतोय की पोलिसांना इथे यावं लागलं, मध्यस्थी करावी लागली, आणि या दोन्ही गटांना दूर न्यावं लागलं. अर्थातच पृथ्वीराज मोहोळ या कुस्तीमध्ये आता मात्र विजयी ठरलेला आहे. परंतु महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अंतिम सामना आपण साम टीव्हीवर पाहणार आहोत. दरम्यान यंदाची महाराष्ट्र केसरीची ही गदा कोण उचलणार याचा फैसला हा आज होणार आहे, कारण महाराष्ट्र केसरीची फायनल आज होतीये. मॅट विभागामध्ये पृथ्वीराज मोहोळ यांना शिवराज राक्षेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली, तर माती विभागात महेंद्र गायकवाडनं साकेत यादववर मात केलेली आहे. आता पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड अशी अंतिम लढत होणार आहे. माती विभागात महेंद्र गायकवाड विजय झालेला आहे. पुढच्या काही क्षणात ही कुस्ती सुरू होणार आहे, आणि ती देखील आपण थेट पाहणार आहोत.
शिवराज राक्षे संपलेल्या पृथ्वीराज